ओम. भास्कर मोघे पाटील, योग शिक्षक, पतंजली योग समिती हरिद्वार. निसर्गाच्या छायेत आपण आहो आज. योग आणि प्राणायाम, योग प्राणायाम आणि आसन केल्यास आपण निश्चित फिट राहू. शरीर आपलं एकदम फिट राहील. औषधी खाऊन जीवन जगण्यापेक्षा औषधी न खाता निरोगी जीवन कसं जगता येईल यासाठी योगा फार महत्त्वाचा आहे. योगाला जर आपल्याला महत्त्व द्यायचं असेल, जीवन तुम्हाला आनंदाने जगायचं असेल तर निश्चित तुम्हाला आनंद घेण्यासाठी सुद्धा थोडा 1 तास स्वतःसाठी द्यावा लागेल. तो सुद्धा तुमच्या झोपेतला तास. कमीत कमी 5 ते 6:30 ते 7 किंवा 5:30 ते 7 हा तास तुम्ही राखीव ठेवा आपल्या आनंदी जीवन जगण्यासाठी. 1 तास तुम्ही स्वतःसाठी काढला तर निश्चित तुम्ही 23 तास तुमच्या जीवनाचा आनंद घेऊ शकता, आनंदात जीवन जगू शकता. म्हणून आपल्याला आनंदात जर जीवन जगायचं असेल तर 1 तास सकाळी उठा. 5:30ला उठून 5:30 ते 6:30 6 प्राणायाम, जे मी 6 प्राणायाम सांगितले ते 6 प्राणायाम, काही छोटे मोठे आसन, काही छोटे मोठे व्यायाम, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, कधी पाठीवरचे व्यायाम, कधी पोटाचे व्यायाम, कधी उभ्याचे व्यायाम, असं नियमित करा. प्राणायाम मात्र नियमित करा. प्राणायामाला सुट्टी देऊ नका. हे प्राणायाम वयाच्या 50च्या नंतर, वयाचं 50 गाठलं की आपल्याला निश्चित व्याधी चालू होतात. कधी जॉईंट्स पेन असेल, वात असेल, ॲसिडिटी असेल, असे एक बिमाऱ्या उद्भवतात. त्या बिमारीपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर निश्चित प्राणायाम हाच एक उपाय आहे, हेच एक औषध आहे. भस्त्रिका करतो, कपालभाती करतो. कपालभातीला आपण औषधी प्राणायाम म्हणतो. सगळ्या औषधी आपल्या तयार होतात. BP असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, हे निश्चित आपण यापासून लांब राहू शकतो. आपल्याला कुठलाही शुगरचा त्रास राहणार नाही, BPचा त्रास राहणार नाही, कुठलंही तुम्हाला औषध घ्यायची सुद्धा गरज पडणार नाही. एवढी शक्ती आपल्या या प्राणायामामध्ये आहे. म्हणून आपल्याला निश्चित 6 प्राणायाम, जे मी प्राणायाम सांगितले 6, कपालभाती असेल, भस्त्रिका असेल, उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम, भांबरी आणि उद्गीत, हे 6 प्राणायाम तुम्ही नियमित करा. निश्चित तुम्ही निरोगी जगाल, आनंदाने जगाल. कुठलंही औषध न खाता, कुठल्याही डॉक्टरकडे न जाता तुम्हाला त्याचे फायदे होतील. निश्चित तुम्ही यापासून लांब राहाल. चला, धन्यवाद. ओम.